शिंदेंच्या बालेकिल्ल्यातील जिल्हा परिषदेवर ठाकरे बंधूंचा डोळा असल्याने यंदाची ठाणे जिल्हा परिषद निवडणूक केवळ स्थानिक सत्तेची लढाई न राहता ती राज्यातील नव्या राजकीय समीकरणांची चाचणी बनू शकते। पाहुयात या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंचा फोकस। युतीच्या घोषणेपूर्वीच ठाकरे बंधूंची पालिका निवडणुकीसाठी रणनीती। महापालिकेत ठाकरे बंधूंची युती महायुतीचं टेन्शन वाढवणार। सध्या राज्यातल्या राजकारणातला चर्चेचा विषय म्हणजे ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी। गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात भेटीगाठी वाढल्या। मागच्या 15 दिवसात उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर 2 वेळा जाणं झालं होतं। यानंतर युतीवर दोन्ही ठाकरे बंधू सकारात्मक असल्याची चर्चा सुरू झाली। मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंची युती टेन्शन वाढवणारी ठरणार असल्याचं म्हटलं जातंय। अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शुक्रवारी कल्याण डोंबिवलीसह अंबरनाथ मधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनीही ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना बैठकीतून मार्गदर्शन केलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कामाला लागा, निवडणूक याद्यांवर काम करा, बूथ टू बूथ माणसे निवडा त्यावर काम करा, मतदार याद्या वारंवार चाळा। हेवे दावे विसरून निवडणुकीच्या तयारीला लागा। आपल्या सोबत जो येईल त्याला 100% साथ द्या। मतदानाच्या दिवशी कुठेही दुबार मतदान होणार नाही याकडे लक्ष द्या। सोडून गेलेले परत आले त्यांना उमेदवारी नाही। प्रत्येकाने मत्सर म्हणून नव्हे तर पक्ष म्हणून लढा। ठाकरे बंधूंची संभाव्य युती ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठं राजकीय आव्हान ठरू शकते। मागच्या निवडणुकीत इथे शिवसेना भाजपला संमिश्र यश मिळालं होतं, मात्र शिवसेनेत फूट पडल्यानं ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना असे 2 गट निर्माण झाले। ठाकरे बंधू एकत्र आल्यास शिंदे गटासमोर मोठं आव्हान उभं राहू शकतं। 2017च्या ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेची आघाडी। शिवसेनेने सर्वाधिक 26 जागा जिंकत आघाडी। भाजपने 14, राष्ट्रवादीने 10, काँग्रेसने 1 आणि एका अपक्ष उमेदवाराचा विजय। शिंदेंच्या शिवसेनेकडे 4 तर ठाकरेंच्या सेनेकडे 2 जिल्हा परिषद सदस्य। आगामी निवडणुकीत ठाकरे बंधूंची संभाव्य युती परिणामकारक ठरेल। राज्यात जरी भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती एकत्र लढण्याचे संकेत देत असली तरी ठाणे हा शिंदे पितापुत्राचा बालेकिल्ला मानला जातो। त्यामुळे हा बालेकिल्ला कोणाचा हे ठरवण्यासाठी ही निवडणूक राज्यातील पक्षनीतीची आणि नवीन राजकीय समीकरणांची कसोटी ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।